गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चैतन्य जीवनशास्त्र हे चैतन्य म्हणजे कॉन्शियसनेस, जीवन म्हणजे लाईफ आणि शास्त्र म्हणजे सायन्स, या तीन शब्दांनी बनलेलं हे एक अक्षर आहे आणि हे आपलं फाउंडेशन आहे. चैतन्य जीवन शास्त्र. आणि या शास्त्रावर आधारित जीवन जगण्यासाठी हे पुस्तक आपल्याला प्रेरित करतं. आणि गेल्या 1 वर्षापासून माझ्या डोक्यात हा विचार घोळत होता की आपला हा जो करिक्युलम आहे याचं एक फाउंडेशन, जशी एक घटना बनते तसं एक पुस्तक बनावं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा. काल 9 ऑगस्ट 2026 रोजी या पुस्तकाचा मी कळस रचला म्हणजे शेवटचा अध्याय 17वा अध्याय लिहिला. आणि या चैतन्य जीवन शास्त्राचा साधना, सेवा, सत्संग हा मूलभूत पाया आहे आणि उद्देश, व्हिजन आहे आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांती. हे 3 व्हिजन ठेवून हे पुस्तक आपल्याला सर्वांना प्रेरणा देतं. या पुस्तकाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी मी साधकांसाठी एक टास्क दिलेला आहे. टास्क म्हणजे तो टास्क कंप्लीट केला की आपण पुढच्या अध्यायात जातो. आणि म्हणून हे पुस्तक अतिशय आकर्षक बनलेलं आहे अकॉर्डिंग टू मी. नुसतं आकर्षकच नाही तर साधकासाठी ते प्रेरणादायी तर ठरेलच, पण आपण आत्मोन्नतीच्या कुठल्या पातळीपर्यंत पोहोचलेलो आहोत हे सुद्धा या पुस्तकातून आपल्याला समजायला मदत होईल. हे पुस्तक आपल्याला प्रेरित करतं कशासाठी? साधना, सेवा, सत्संग हे तुमचं काम नाही नसलं पाहिजे, ही तुमची लाईफस्टाईल असली पाहिजे. दॅट शुड बी इन युअर रुटीन. जसं आपण दररोज ब्रश करतो, जसं दररोज आपण आंघोळ करतो, दररोज आपण जेवण करतो, दररोज आपण झोपतो, याच्यासाठी आपल्याला काही सेपरेट वेळ काढायला लागतो का? नाही. अगदी तसंच दररोज सकाळी 24 तासातले फक्त 24 मिनिटं तुम्ही साधना करा. आणि साधना म्हणजे काहीतरी साध्य करण्यासाठी केलेली कृती म्हणजे साधना. मग आपण इथं काय साध्य करतो? इथं आपण सच्चित आनंदाला साध्य करतो. या साधनेमध्ये मी तुम्हाला प्राणायाम शिकवतो. या प्राणायामामध्ये आपण ज्या काही क्रिया करतो त्याला मी एकत्रित नाव दिलेलं आहे ब्रह्मक्रिया. ब्रह्मक्रियेमध्ये चित्तशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत झालं. नंतर ही प्राणशक्ती 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचली. बहात्तर हजार नाड्यांमधली ही प्राणशक्ती बॅलन्स झाली. याला म्हणायचं नाडी शोधन. आणि या प्रक्रियेमध्ये ही जी प्राणशक्ती आहे ही मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा चक्राकडे ऊर्ध्वगामित होते. यालाच म्हणतात कुंडलिनी शक्तीचं जागरण. आणि जेव्हा आपण ही साधना चालू करतो, या साधनेचा बेस म्हणजे या साधनेचा जो मूळ आहे, जी धारणा आहे, ती धारणा कोणती आहे व्यंकटेश? मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. शाबास. या धारणेवर आपण जेव्हा दररोज हे नाडी शोधन प्राणायाम करतो आणि त्याच्यानंतर या प्राणायामाच्या माध्यमातून हीच ऊर्जा ऊर्ध्वगामी केली जाते. आपण आपल्या आजूबाजूला लोक पाहतो,
99.99% लोक या ज्ञानाशी अनअवेअर आहेत. त्यांना काहीच घेणं देणं नाही. त्यांना फक्त भय, आहार, मैथून आणि निद्रा. मग मनुष्य म्हणून मी वेगळा कसा? तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व केल्यावर लक्षात येईल, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा आहे, स्पायनल कॉर्ड, वर्टिब्रल कॉलम ज्यांना आहे, ते इव्हॉल्ड प्राणी गणले जातात. आणि मनुष्य हा एकमेव प्राणी आहे ज्याचा पाठीचा कणा सरळ आहे, ताठ आहे. माकड पाठीचा कणा ताठ आहे, पण तरी ते ताटल्या त्यात उभं राहू शकतं, पण पाठीचा कणा वाकडाच आहे. माकड बसताना बघा कसं बसतं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. माकड कधीही आपल्यासारखं ताट बसू शकत नाही. येस ऑर नो? आणि आपल्यासारखं ताट बसू नाही शकत, उभं नाही राहू शकत. आपण स्ट्रेट राहतो. म्हणजे इव्होल्युशन वाईज. आणि 4 पायाचे प्राणी बघा, म्हणजे हत्ती, घोडा, गाय, बैल यांचा वर्टिब्रल कॉलम कसा असतो? हॉरिझॉन्टल. आणि मनुष्याचा कसा आहे? व्हर्टिकल. विषय लक्षात येतोय का तुमच्या? म्हणजे या प्राण्यांचं जे इव्होल्युशन आहे ना, हे एका पातळीपेक्षा वर नाही जाऊ शकत. फक्त मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की ज्याचं ही जी आध्यात्मिक पातळी आहे ही उंचावू शकते, व्हर्टिकली अपवर्ड्स जाऊ शकते. आर यू गेटिंग व्हॉट आय एम टॉकिंग? एक्झॅक्टली मला काय म्हणायचं तुम्हाला समजतंय ना? मनुष्य हा प्राणी हा एकमेव आहे की जो चेतनेच्या उच्चतम स्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणूनच भगवंताने 84 लक्ष योनी निर्माण केल्यात, पण मनुष्याला हा अधिकार दिला. कोणता अधिकार व्यंकटेश? मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला. व्हेरी गुड, खूप छान. तर हा अधिकार नारायणाने आपल्याला दिलेला आहे मनुष्य म्हणून. आपण ह्या अधिकाराला प्राप्त करण्यासाठी काही करतो का? दुर्दैवाने सांगावं असं वाटतं, जगातले 99.99% लोक या ज्ञानापासून वंचित आहेत. यस ऑर नो? तुम्हाला पटतंय का मी काय म्हणतोय ते? तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्हाला साधना, सेवा, सत्संग या चैतन्याच्या मार्गावर चालण्याची तुमची इच्छा होत आहे. अनेक लोकांना माहिती आहे, पण त्यांना इच्छाच होत नाही. इच्छा का होत नाही व्यंकटेश? आळस म्हणजे षडरिपू, हम्म काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष आणि आळसाचं इतकं भरलेलं आहे, इतकं अज्ञान आहे त्यांच्याकडे की ते म्हणजे ह्या ज्ञानाला स्वीकारू शकत नाहीत किंवा इथपर्यंत यायची त्यांची अडचणच ही आहे, तो म्हणजे आळस. त्यामुळे ते इथपर्यंत येऊ. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामुळे ते इथपर्यंत येत नाहीत. ते मनाचे गुलाम आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जे ते इथपर्यंत येत नाहीत. अजून त्यांच्यावरती भगवंताची कृपाच झालेली नाही. आपल्या सद्गुरूची कृपा, आपल्या गुरु परंपरेची जेव्हा ज्या व्यक्तीवर कृपा होते, माझ्या सद्गुरूची इच्छा जेव्हा होईल, ज्याच्या प्रती होईल, तीच व्यक्ती इथपर्यंत येऊन शकते, येऊन पोहोचते. विषय समजला का तुम्हाला? आणि या साधना, सेवा, सत्संगासाठी हा मार्ग सगळ्यांसाठी नाहीच आहे. ज्या लोकांना पुरुषार्थ करायचा नाही, ज्या लोकांना ट्रान्सफॉर्मेशन नको आहे, जे आहे जसं चाललंय तसं त्यांना मान्य आहे, त्यांच्यासाठी हा रस्ता नाहीच आहे. पण ज्यांना त्यांच्या आयुष्यात पुरुषार्थ करायचा आहे, काहीतरी निर्माण करायचं आहे, सृजनशीलता हा ज्यांचा गुणधर्म आहे, त्या सर्वांसाठी हा मार्ग खुला आहे. आणि मी छातून ठोकून सांगतो की मी कोणाचा गुरु नाही, कोणी माझा शिष्य नाही. मी एक टीचर आहे, मी एक मार्गदर्शक आहे, मी तुमचा मित्र आहे. तुम्ही मला काय म्हणून स्वीकारायचं हा प्रश्न तुमचा आहे. पण माझा भाव काय आहे? माझा भाव काय आहे? मी कोणीही गुरु नाही. मी फक्त माझ्या सद्गुरूचा एक प्रामाणिक आणि इमानदार शिष्य आहे. आणि माझ्या सद्गुरू परंपरेच्या माध्यमातून जे ज्ञान मला प्राप्त झालं ते मी कंपाईल केलं आणि त्या पुस्तकाला नाव दिलं चैतन्य जीवन शास्त्र. हे पुस्तक तुम्ही सर्वांनी अवश्य वाचलं पाहिजे. आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जे टास्क दिलेला आहे
ते टास्क कंप्लीट करायचा प्रयत्न केला पाहिजे. बघा याच्याने तुमचं काय वाढेल, काय वाढेल सव्य. स्कूलमध्ये आपण काय शिकतो, अभ्यास, आणि चैतन्य जीवनशास्त्रात आपण काय शिकतो, लाईफ स्किल्स. लाईफ स्किल्स. व्हेरी गुड. मग चैतन्य जीवनशास्त्रातले लाईफ स्किल्स आणि स्कूल मधलं शिक्षण याच्यापैकी जास्त प्रायोरिटी, जास्त महत्वाचं काय आहे, लाईफ स्किल्स. का? कारण की लाईफ स्किल्स आपल्या लाईफ मधले सगळ्यात मेन स्किल्स असतात, जे आपल्या लाईफ मध्ये आपण जे पण करतो ते त्याच्यात इम्प्रुव्हिटी आणायला हेल्प करतात. म्हणजे नेमकं आता काय शिकवतं हे, इंटरपर्सनल रिलेशन्स, म्हणजे तुमच्या मित्रांमधले रिलेशन्स, तुमचे पिता पुत्रामधले रिलेशन्स, नवरा बायको मधले रिलेशन्स, समाजातले तुमचे रिलेशन्स. हे रिलेशन्स जिथं जास्त सुमधुर असतात त्याला म्हणायचं लाईफ स्किल्स. आणि याचं सर्वात महत्वाचं आणि मोठं उदाहरण म्हणजे आता आपले भारताचे पंतप्रधान कोण आहेत, मोदी. नरेंद्रजी मोदी. त्यांची डिग्री काय, काय शिकलेले आहेत ते, कोणत्या कॉलेजमध्ये गेलेले आहेत ते नाही सांगतायत. त्यांची डिग्री, त्यांना काय डिग्री आहे नेमकी, ते BA आहेत का, ते MA आहेत का, ते त्यांनी UPSC MPSC ची एक्झाम दिलेली आहे का, ते डॉक्टर आहेत का, ते कोण आहेत, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्ही सर्च केलं तर गुगल काहीतरी दाखवेलही. पण आजही त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बाबतीत काय आहे, संभ्रम आहे. येस ऑर नो? अपोजिशन प्रश्न विचारतं की मोदीजींची काय डिग्री आहे, ते अशिक्षित आहेत वगैरे वगैरे असं म्हणून त्यांच्यावर टीकाही होते. पण त्यांच्याजवळ काय आहे, लाईफ स्किल्स आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आर इम्पॉर्टंट, नो डाऊट. पण लाईफ स्किल्स असल्यामुळे मला तुम्ही सांगा, एखाद्या IAS झालेल्या अधिकाऱ्यालाही लाजवेल इतकं सुंदर भाषण ते बाहेरच्या देशात, परदेशात जाऊन करतात की नाही करत? येस ऑर नो? आणि मग आपल्या भारताचा आवाज, आपल्या देशाचा आवाज एखादा IAS अधिकारी चांगल्या प्रकारे पोहोचू शकेल की नरेंद्रजी मोदी चांगल्या प्रकारे पोहोचू शकेल? तुमच्या लक्षात येते? आणि म्हणून आज चहा विकत 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 नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान बनू शकतात. तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला आणि आम्हाला अशक्य काय आहे? चैतन्य जीवनशास्त्र आपल्याला लाईफ स्किल्स इम्प्रूव्ह करवतं. विषय समजतोय का तुम्हाला? आणि जेव्हा हे लाईफ स्किल्स तुमचे इम्प्रूव्ह होतात त्यालाच मी म्हणतो आत्म्याची उन्नती. आणि जेव्हा आत्मोन्नती साधली जाते तेव्हा आपोआपच सगळ्या गोष्टी, म्हणजे काय, भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद, अखंड आनंदाची प्राप्ती होते. आणि जेव्हा हा चैतन्याचा प्रवास चालू होतो, मला तुम्ही सांगा अक्षय, सकाळी साधना करायला तुम्हाला 24 तासाचे 24 मिनिटं वेळ काढावा लागतो. दिवसभर आपण सेवा करतो, रात्री झोपायच्या आधी सत्संग करतो. याच्यासाठी तुमचा कुठे वेळ वाया जातो का? नाही. येस ऑर नो? कारण बऱ्याच लोकांना डाऊट आहे की अरे चैतन्य जीवनशास्त्र शिकायचं असेल आणि साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालायचं असेल तर मला काय करायला लागेल, सेपरेट वेळ. आणि वेळेचं तर माझ्याकडे बंधन आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. सकाळी मला मुलांचा डबा करायचा असतो, सकाळी मला माझ्या नवऱ्याला टिफिन बनवायचा असतो, बरोबर? तर मी कसं काय हा वेळ काढू शकेल? अरे एकदा शिकून घ्या, आणि जेव्हा पोट रिकाम असेल तेव्हा तुमचं स्पाइन स्ट्रेट करा आणि तुम्ही कधीही साधना करू शकतात. येस ऑर नो? आणि जर तुम्ही स्वतः करता 24 तासातले 24 मिनिटं सुद्धा काढू शकत नसाल तर मग तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. दिवसभर सेवा करताना तुम्हाला काही सेपरेट वेळ काढावा लागतो का? जे काम करतात तेच काम जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून केली की त्याला म्हणायचं सेवा. आणि रात्री झोपायच्या आधी फक्त ज्याने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, ज्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, जो या प्रकृतीचं नियमन करतो, जो गुरुत्वाकर्षणाचे नियम फॉलो करतो, जो भौतिक नियमांच्या अधीन राहून या सृष्टीचं संचालन करतो,
ती ब्रह्मांडीय ऊर्जा तिच्या पुढे आपण नतमस्तक होऊन समर्पित होऊन ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं, यालाच मी म्हणतो सत्संग. आणि मला सांगा, इथं तुमचा कुठे सेपरेट वेळ गेला? तुम्ही श्वास घेतात याच्यासाठी काय तुम्ही सेपरेट वेळ काढतात का? नाही. मग तुमचा वेळ जायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून साधना सेवा सत्संग म्हणजेच आपली ही जी मेथड आहे, ही आपल्या लाईफस्टाईल मध्ये अशी चपकल बसते की आपल्याला याच्यासाठी सेपरेट वेळ काढावा लागत नाही. येस ऑर नो? तुम्हाला मान्य आहे की नाही? आणि मग जेव्हा आपण फक्त 3 महिने, मी काय म्हणतो, फक्त 3 महिने, ऍक्च्युली आपल्या शरीरात किती धातू आहेत? किती धातू आहेत? सप्त धातू आहेत. सप्त धातू. सप्त धातू, ह्या सप्त धातूंना ट्रान्सफॉर्म व्हायला 49 डेज इनफ आहेत. काय बोललो मी? 49 डेज इनफ आहेत. सप्त धातू 7 7 49 दिवसात आपल्या शरीरातले 7च्या 7 धातू ट्रान्सफॉर्म होऊन जातात. पण नुसतं ह्या प्राणायामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये, आपल्या डीएनए मध्ये, आपल्या सायकिक इम्प्रेशन्स मध्ये जे सकारात्मक बदल होतात, त्याचा रिझल्ट बघायला तुम्हाला 49 डेज इनफ आहेत. हे टप्पे नीट लक्षात घ्या. 7 दिवस, 49 डेज आणि 3 महिने. या अतिशय, 3 महिने म्हणजे 90 डेज. या फिगर्स अतिशय महत्वाच्या आहेत. आता हा 90 डेजचा फंडा कुठून आला? 9 या अक्षराचं महत्व काय आहे हे आपल्याला वर्मा सर सांगतील. 9 या अक्षराचं महत्व सांगा. 9 जो अक्षर आहे आपल्या अध्यात्मात खूप मानला जातो. 9 अक्षर हे जे तो गणपतीचा नंबर आहे. 9 म्हणजे तसं बघितलं तर माणसाच्या अंगात 9 छिद्र आहेत आणि जे लेडीज आहे त्यांच्या अंगात 9 छिद्र आहे. जे 9 छिद्र दोन्ही एकत्र येतात तेव्हा नवीन सृष्टी निर्माण होते. गीतेत अध्याय पण 18 आहेत. 18 1 आणि 8 9 होतात. म्हणजे 9 अंक जो आहे आपल्या या अध्यात्मात खूप महत्वपूर्ण मानला जातोय. ग्रह पण आपले 9 आहेत. शाबास. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या 9 वरतीच आहेत. दुर्गाचा अवतार पण नवरात्रीचे 9 दिवस, नवदुर्गा 9 दिवस असतात. नवरात्री. हो, बरोबर. आणि म्हणून हा जो 9 आणि 0 आहे, 9 आणि 0 आहे, म्हणून 90 डेजला महत्व आहे. जेव्हा आपण ही 90 डेजची साधना करतो ना, तुमचं आयुष्य चमत्कारिकरित्या बदलल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यात प्रतिभेचा विकास व्हायला सुरुवात होते. प्रतिभा वाढली की ऑटोमॅटिक यश, कीर्ती ऑटोमॅटिक यायला लागतं. आपण जसं समुद्र मंथन केल्यानंतर 14 रत्न प्राप्त होतात, अगदी तसंच आपण साधना सेवा सत्संग केले की आपण या रत्नांचे धनी होतो. मला तुम्ही सांगा, याच्यात तुम्हाला काही डाऊट? हा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की नाहीये? नुसताच बोलाचाच भाग आणि बोलाचीच कडी नाही. आता तुम्ही माझ्यासोबत व्यंकटेश जवळजवळ 4 वर्षापासून माझ्यासोबत ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करत आहे. तुम्हालाही प्रत्येकाला एक विशिष्ट सिग्निफिकंट टाइम माझ्या बरोबर झालेला आहे. तर तुमच्या मनात काही डाऊट? इट इज क्रिएटिंग अ डिफरन्स इन युअर कॅरेक्टर. येस ऑर नो? कॉन्फिडेंटली म्हणा यार. Yes. बरोबर की नाही? आता आपला प्रयत्न हाच आहे की चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. एक चरित्र घडलं पाहिजे आणि हे एक चरित्र घडवण्याकरता मी एकटा पुरे पडणार नाही. येस ऑर नो? आणि म्हणून जे आपणाशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. काल शेवटचा अध्याय लिहिताना आम्हाला अतिशय चमत्कारिकरित्या भगवंताचा आशीर्वाद लाभला आणि हे चैतन्य जीवनशास्त्र मी माझ्या सद्गुरूच्या चरणांवर, माझ्या सर्व सहकार्यांवर समर्पित, सहकार्यांना, माझ्या आई वडिलांना, माझ्या 2 मुलांना, माझ्या सहचारिणी, माझ्या पत्नीला, कारण या सर्वांकडून मी शिकलेलो आहे. मी सव्यकडून पण शिकतो, मी ईशानकडून पण शिकतो, मी माझ्या सहकारी साधकांकडून पण शिकतो. कारण
शिकणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. माझ्या आई वडिलांनी तर मला ज्ञान दिलंच, माझ्या सद्गुरू परंपरेतून माझ्या सद्गुरूने तर मला ज्ञान दिलंच, पण आजही मी सर्वांकडून ज्याच्या जवळून जे जे पॉझिटिव्ह आहे, जे जे सकारात्मक आहे ते घेण्याची वृत्ती माझी राहते. आणि म्हणून मी माझं हे चैतन्य जीवनशास्त्र हे पुस्तक या सर्वांच्या चरणी मोठ्या विनम्रतेने समर्पित करतो. हे चैतन्य जीवनशास्त्र पुस्तक वाचून याचा अनुभव घेऊन, हे फक्त ज्ञान नाही, ही प्रत्यक्ष अनुभूती आहे. आणि हा ब्रह्मज्ञानाचा सुकाळ आणि सोलीव गाभा तुमच्या समोर प्रकट करताना मला अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक वाचून, हे पुस्तक आत्मसात करून अनेकांच्या जीवनात परिवर्तन होईल असा माझा विश्वास आहे, अशी माझी श्रद्धा आहे. आणि या पुस्तकाला माझ्या सद्गुरू परंपरेचा आशीर्वाद लाभलेला आहे. श्री गुरुदेव दत्त. वर्मा सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे हा, नीट आहे का? या नीलबिंदूचं दर्शन त्या प्रकाश रहित प्रकाशात तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुमची इच्छा असते की त्याचं दर्शन व्हावं. बरोबर. मग तुम्हाला दर्शन कधी होईल? एक्सप्लेन. दर्शन मला असं वाटतं ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस मी परमात्म्याला स्वतःलाच माझी आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश आहे, म्हणजे अंश नसून तो स्वतःच एक त्याचा भाग आहे, हे असं ज्यावेळेस फील करेल, किंवा ज्यावेळेस माझ्यात तेवढी विकास होईल माझ्या आत्म्याचा, किंवा माझ्या आत्म उन्नती होईल, त्यावेळेस मला असं वाटतं ते दर्शन होईल, त्या नीलबिंदूचं दर्शन होईल. हो. आणि त्याच्या आधी श्वेतेश्वरी, नीलेश्वरी, रक्तेश्वरी या सर्वांचं तुम्हाला दर्शन होणार आहे. या सर्वांचं तुम्हाला दर्शन होणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ते तिळा एवढं त्या नीलबिंदूचं दर्शन होणार. हा प्रत्यक्ष अनुभव आहे चितशक्ती विलास मध्ये मुक्तानंद बाबांचा. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्या तिळा एवढ्या बिंदूचं दर्शन व्हावं ही इच्छा या इच्छेचा त्याग करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्याचं दर्शन होत नाही. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, या साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बन जाय. ती इच्छाच ठेवू नका. भगवंताच्या प्राप्तीची इच्छा सोडल्याशिवाय भगवंत तुमच्या समोर येऊन प्रकट होत नाही. हा, तुकोबारायांची तुम्हाला स्टोरी माहिती आहे. भंडारा डोंगरावर तुकोबाराय भगवंताच्या विठ्ठलाच्या दर्शनाकरता तपश्चर्या करत होते. आणि तुकोबारायांची भाकरी घेऊन त्यांची धर्मपत्नी जिजामाता त्यांना ते प्रेमाने आवडी असं म्हणायचे. आणि ती त्यांना ज्यावेळेस स्वयंपाक डबा घेऊन जात होती, भले त्यांचे रिलेशन कसे असतील, कसे म्हणजे काय, ती पतिव्रता होती. ती पतिव्रता होती. आपला नवरा साधने करता जातो हे तिला जरी मान्य नव्हतं, तिला असं वाटायचं की संसाराला हातभार लावावा, यांनी 4 पैसे कमवावेत. आणि हा होतं ती प्रॉपर्टी सगळी लोकांमध्ये वाटून टाकली. आणि आता फक्त भनंगासारखा त्या भंडारा डोंगरावर जाऊन बसतो आणि तिथं विठ्ठल 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 करत बसतो. याच्याने काय होणार आहे? याच्याने माझ्या संसाराला हातभार लागणार आहे का? हा तिचा आक्रोश होता स्वतःच्या नवऱ्याप्रती. पण माझा नवरा भुकेला असेल असं म्हणून त्या नवऱ्याचा टिफिन त्याचं न्याहारी घेऊन स्वतः जात होती. जेव्हा तिच्या पायाला काटा टोचला त्यावेळेस प्रत्यक्ष विठ्ठल एका बालकाच्या रूपात येऊन तिचा काटा काढला. आणि तिने ज्यावेळेस ओळखलं की हा लहान मुलगा म्हणजेच विठ्ठल आहे, विठ्ठलाच्या रूपात तिला आधी दर्शन झालं. तोपर्यंत तुकोबाराय तिकडे तपस्या करत होते. तुकोबारायांना विठ्ठलाचं दर्शन झालेलं नव्हतं, कारण विठ्ठलाचं दर्शन व्हावं या इच्छेने ते साधना करत होते. विषय समजला का? विठ्ठल तर आपल्या आजूबाजूलाच आहे, भगवंत तर आपल्या चराचरात आहे, आणि तो आपल्या प्रत्येक गोष्टी नोटीस करत असतो. प्रत्यक्ष आपल्या हृदयातला तो काय असतो? सीसीटीव्ही कॅमेरा. तुमचा भाव त्याला कळतो. तुकोबारायांचा भाव काय होता? विठ्ठलाचं दर्शन व्हावं. पण त्यांना विठ्ठलाचं दर्शन होत होतं का? नाही.
विठ्ठलाचं दर्शन आधी कुणाला झालं? त्यांच्या पत्नीला. तिला काहीच घेणं देणं नव्हतं. उलट उलट जेव्हा तिला कळलं की हा लहान पोरगा म्हणजेच विठ्ठल आहे, ती दगड घेऊन त्याच्या मागे सुटली. अरे काळ तोंड्या, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचं वाटोळं झालं, माझ्या संसाराचं वाटोळं झालं, निघ इथून. बघा, अशी आहे ही साधना. आणि तसंच त्या नीलबिंदूचं दर्शन व्हावं ही जर तुमची अपेक्षा असेल, जोपर्यंत त्या अपेक्षेचा त्याग होत नाही तोपर्यंत त्या नीलबिंदूचं दर्शन होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला या चैतन्याच्या मार्गावर चालताना सांगतो, निरपेक्ष होऊन, भगवंताचे दास बनून, भगवंताला समर्पित होऊन साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर पुरुषार्थाने, इमानदारीने, नीतीने, धर्माने आणि धैर्याने चला. बघा तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतात. श्री गुरुदेव दत्त. व्यंकटेशसाठी माझा प्रश्न हा आहे की गेल्या 4 वर्षापासून या डिवाइन पाथ म्हणजे चैतन्याच्या मार्गावर तू सतत अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय. ओके, तर एक डिस्टिंक्ट तुझ्यात झालेला बदल, खूप बदल झालेले आहेत, पण मला सगळे बदल नको आहेत. एक डिस्टिंक्ट बदल झाला की जो त्याचा श्रेय तू फक्त आणि फक्त या साधना, सेवा, सत्संगासाठीच देशील. खरं सांगू का सर, एक बदल, एकच बदल, एकच बदल, सगळ्यात मोठा बदल जो झालाय ना सर, माझी ना सगळी व्यसनं सुटली. हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी बदल आहे. मग सांग कोणती कोणती व्यसन होती? मी दारू पित होतो पहिले, कधीतरी, लाजायचं नाही, कधीतरी पित होतो. म्हणजे आता ते अजिबात म्हणतो ना की मला असं कधी इच्छा पण नाही झाली की या मागच्या 6 महिन्यापासून. त्याच्यानंतर याचं श्रेय तू नक्कीच डिवाइन पाथ ऑर्गनायझेशनला देतो मी. म्हणजे चैतन्याच्या मार्गाला, मार्गाला, साधना, सेवा, सत्संगाला. नक्की नक्की. काही डाऊट आहे? काहीच डाऊट, का बळजबरी माझ्या काहीच नाही. मला खुश करण्याकरता? सर, मी जर व्यसन माझे सांगतोय तर मला नाही वाटत की मी काहीतरी खोटं बोलतोय म्हणून. हा, जर सांगायचं असतं दुसरं काहीतरी गोष्टी मी सांगत बसलो असतो. पण ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या झाल्यात ना, आणि ह्याचे तुम्हाला म्हणतो ना की ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजून माझ्या व्यतिरिक्त दुसरे लोक सुद्धा सांगतील की ह्या गोष्टी बदल झालेला आहे. हा, मी डिनाय नाही करत. मी आज पण माझ्या महर्षी पतंजली क्रिया योग रत्न वहीमध्ये सुद्धा आज लिहून ठेवलेलं आहे सर की हे माझे तर व्यसन तर सगळे गेलेले आहेत. ते पण म्हणतो ना की काय म्हणतात, हा, परत मी पुडी खात होतो, ते व्यसन माझं सुटलं. दारूचं म्हणजे व्यसन नव्हतंच, पण ते कधीतरी एखाद्या वेळेस म्हणतो ना की असं कधीतरी असं, ते पण मला आठवतं तसं ना, मी या 5 वर्षामध्ये 10 वेळेस दारू पिलो असं मला असं जर आठवत असेल तर. पण ते देखील आता कुठेही काय म्हणजे नकोच वाटते ते. त्याच्यानंतर नॉनव्हेजचा तो विषयच नाहीये. ह्या बाकी सगळ्या गोष्टी सुटलेल्या आहेत माझ्या. मग आपलं चैतन्याचा मार्ग काय सांगतो? जो छूटना है वो छूट जाएगा, जो जलना है वो गल जाएगा. मग हा तुझा प्रत्यक्ष अनुभव आहे की नाही? 100% आहे सर. बरं, हे सोडताना तुला काही त्रास झाला का? काहीच नाही, एकदम इझिली सोडलं. आणि हे सोडण्याचा प्रयत्न ह्याच्या आधी देखील मी भरपूर वेळेस केला. पण काय कसं होतं माहितीये का, त्या मनावरती मी विजय मिळवू शकत नव्हतो की ठीक आहे 10 दिवस सोडलं, परत सुरू झालं परत. पण आता जो संकल्प केलाय ना मी गेल्या 3 महिन्यापासूनचा, तो खरोखर सांगतो सर की मला हे कधी असं मला वाटलंय नाही की बाबा परत हे गोष्टी कराव्यात किंवा काय कराव्यात. ऑटोमॅटिकली. आणि चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. तुझं चरित्र बनते की नाही? 100% जाणवते मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे मी स्टेटसला टाकणार आहे. बरं, काय अडचण? चालेल का तुला? काही अडचण नाही. काही काय मी प्रायव्हसी वगैरे असं काही? काहीच. ओके, ठीक आहे. श्री गुरुदेव दत्त. खूप छान.